निश्चित कारण जे जे या स्पर्धेमध्ये घटक जोडलेले आहेत आयोजनामध्ये सर्वांचं कौतुक करावं लागेल कारण सर्वांचंच काम उल्लेखनीय आहे आणि त्याचमुळे या सर्व गोष्टींचा मेळ साधलेला आहे. मेगा फायनल सुरुवात, पहिला बॉल प्रगती पथावरती. प्रतीक तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. मेगा फायनलची बिग विकेट. नवनीत चव्हाण माघारी. You miss side depth. रिव्हर्स खेळण्याची गरज नव्हती आणि पहिल्या बॉलवरती क्लीन बोल्ड केलंय फलंदाज बाद. होता अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न केलाय. सतीश चव्हाण प्रश्न विचारतायत, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हा नियम आलाय. जर तुम्ही बॉलला फॉलो केलं आणि त्या पद्धतीने बॉलची दिशा, बॉलची लाईन चेक केली जाते, त्यानंतर निलेश सर वाईट दिला जातो. हा बॉल लाईन करेक्ट आहे हे पंचांनी सांगितलं. लीगल बॉल, डॉट बॉल. म्हणजे खेळण्याच्या आवाक्यामध्ये हा बॉल होता आणि तो सोडून दिला होता. बॉलर तयार. हो, बॉल आला, त्याला फक्त सन्मान दिला, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला, नॉन स्ट्रायकरला फेक केले, सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रतीक संगपाळ जे प्रतापचे बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळण्यात येत आहे. कारण आतापर्यंत निलेश सर विचार केला तर 4 बॉल हाताळलेत, 2 रन खर्च केलेत, 1 विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली बॉलिंग. पॉवर प्लेमध्ये चांगली बॉलिंग केलेली आहे, गोलंदाजी केलेली आहे, मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलेलं आहे. एका बाजूला शिवाजी चव्हाण आणि सतीश चव्हाण यांच्यामध्ये आता एक छोटीशी पार्टनरशिप उभी राहते. बॉल क्रमांक 5, प्रतीक संगपाळ. सोडून दिलेला बॉल आहे. या बॉलच्या पाठीमागे पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. दिशाहीन बॉल आहे. आणखी एक रन आपण स्कोरबोर्डमध्ये जोडूया. अतिरिक्त रन असेल ही, परंतु अतिरिक्त रन्स ज्या पद्धतीने निलेश सर हा बॉल होता, अगदी आपण पाहिलं ना तर प्रॉपर यॉर्कर टाकण्याचा अधिकचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॉलरचा सुरू आहे. कारण प्रतापने त्या ठिकाणी बॉलरचं कौतुक केलं, जरी हा बॉल वाईट गेला असेल तरी. म्हणजे टप्पा चांगला होता, फक्त दिशा थोडीशी लेग स्टम्पच्या बाहेर होती आणि त्याचमुळे की काय प्रताप यांनी कौतुक केलं. बॉलर तयार. फटका तर खेळलाय कव्हर्सला, पॉइंटला खेळाडू, परंतु त्यांनाही बीट करून बॉल डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. प्रतीक संगपाळ प्रत्येक बॉल मोजून मापून टाकतायत. प्रत्येक बॉलमध्ये निलेश सर भिन्नता आहे, विविधता आहे, टप्पा अचूक आहे. हा बॉल आपण जर पाहिला, गुडलँड स्पॉटवरती टाकल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची स्लॅश केलेला बॉल पॉइंट रिजन मध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये काय गोलंदाजी केली आहे प्रतीकने, कौतुक करावं तेवढं कमी आहे. अवघ्या 4च धावा दिल्या 5 बॉल मध्ये. स्ट्रायकरला शिवाजी चव्हाण, आक्रमकता आहे, बॅटिंग साठी होत आहे तयार. शेवटच्या बॉल साठी पॉवर प्लेचं हे षटक. मेगा फायनलची लढत, एका बाजूला लाकवड, एका बाजूला सालोशी, रंगणारा एक रोमांचक सामना. षटकातला शेवटचा बॉल.
समोरच्या बाजूला आहे 2 खेळाडू कक्ष आहेत आणि हे विशेष होतं केळघर सोळशी गावच्या क्रिकेट स्पर्धेचं. साईड स्क्रीनच्या बाजूला आणि दुसरा साईड स्क्रीनच्या बाजूला हा संपूर्ण तुम्हाला खेळाडू कक्ष पाहायला मिळतोय. सालोशी टीम येस, हा बॉल पाहू शकता वाईट बॉल आहे आणि निलेश सर आपण जर पाहिलं 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून हे ड्रोन व्ह्यू आपण पाहता, प्रेक्षक पाहू शकता अगदी जमिनीवरती बसून हे मॅचचा आनंद घेताना आपल्याला प्रेक्षक पाहतोय आपण. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा, प्रेक्षकांची साथ मिळाली आहे संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला. छोटी मुलं भरपूर आहेत जी एन्जॉय करतायत निलेश सर ही स्पर्धा. परंतु आपण टीम सालोशीचा खेळाडू कक्ष पाहिला थोडासा चिंतेमध्ये आहे कारण धावा येत नाही, त्याच्यामुळे त्यांचा संपूर्ण खेळाडू कक्ष शांत आहे. षटकाचा शेवटचा बॉल बाकी आहे. 5 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉलर प्रतीक पुन्हा तयार. हा बॉल, काय बॉल टाकलाय, अप्रतिम, लाजवाब, सुरेख, कमाल. आणखीन एक फलंदाज माघारी. अप्रतिम बॉल, बॉल ऑफ द टुर्नामेंट म्हणायला काय हरकत नाही निलेश सर. जो हा बॉल होता, मला वाटतंय सिनियर खेळाडू ज्येष्ठ क्रिकेटर समोर व्यासपीठावरती बसलेत डॉक्टर राजेश पालांडे, ते देखील म्हणत असतील की या बॉलवरती कोणत्याही बॅट्समनकडे उत्तर नसेल अशा प्रकारचा वेगवान अगदी अचूक टप्प्यावरती टाकलेला तिखट यॉर्कर, क्लीन बोल्ड. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावसंख्या स्कोर बोर्डती लागते ती 5 वरती 2 ही स्थिती आहे. टीम सालोशीची प्रथम बॅटिंग करत असताना सतीश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांनी 2 बॉल फेस केलेत, 1 रन त्यांनी बनवले. अनिकेत शेलार आता आलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक स्वप्नवत राहिलं निलेश सर. प्रतीक सांगपाळनी रात्री जो काय विचार केला असेल तो विचार सत्यात उतरवलाय. ग्रेट बॉलिंग, कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली आहे, 5 धावा दिल्या, 2 फलंदाज महत्वाचे माघारी पाठवले. सालोशी संघाला अडचणीच्या पेचामध्ये अडकवलेला आहे. JMCC लाकवडची धडाकेबाज सुरुवात. तुम्ही बॅटिंग करतानाच फक्त आक्रमण करू शकत नाही, तर तुम्ही गोलंदाजी करतानाही आक्रमण करू शकता, हे प्रतीकने दाखवलं आज. अगदी बरोबर आहे. प्रतीकचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आणि पुढचा गोलंदाज म्हणजे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी विशाल संगपाळ मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिला बॉल यॉर्क टाकण्याचा प्रयत्न आहे. लेग साईडला पंच केलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक सिंगल मिळताना पाहायला मिळतील. एकेरी धावाने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते निलेश सर. आणि आता या धावा मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने घ्याव्या लागतील कारण आता जोखीम घेऊन चालणार नाही, तर डाव चालू ठेवावा लागेल, स्कोर बोर्डला बिझी ठेवावं लागेल. आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि सतीश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये करतायत. चांगली बॅटिंग करावी लागेल. मेगा फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफीचा. हा फटका पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत डीपला, येतील बॉल फेकतील तोपर्यंत सिंगल येते. मोठे फटके निलेश सर या मॅच मध्ये आतापर्यंत टीम सालोशीला खेळू दिलेले नाहीत. JMCC लाकवड संघ आपण विचार केला परिपूर्ण होमवर्क करून आलाय मेगा फायनल साठी. अनिश्चित, कारण हे प्रखरतेने त्यांच्या खेळाकडे पाहिल्यानंतर आपल्याला ते जाणवतं की कशा प्रकारे त्यांनी बॉलिंग अटॅक केलाय, बॉल कशा प्रकारे टाकलेले आहेत. म्हणजे अगदी यष्ट्यांच्या पाठीमागून प्रताप अनेकदा केंद्रबिंदू बांधतायत आणि त्यानंतर गोलंदाजी करतायत. लाजबाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एक दाखवला टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक समोरच्या दिशेने, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार मेगा फायनलचा. थँक्यू. एक धडाकेबाज फटका मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. हेलिकॉप्टरचं उड्डाण, एक टप्पा घेत सीमारेषा पार. यावेळेस पुढचा बॉल लेग साईडला पंच केलाय. काय बॅटिंग सुरू केले मैदानाच्या आतमध्ये. शांतता,
संयम आणि त्यानंतर या बॉलचा परफेक्ट कार्यक्रम केलाय. अप्रतिम बॅटिंग सतीश चव्हाण, सिक्सर. पर केला, बॉलला भिरकावून दिलेला आहे. वादळापूर्वीची शांतता आपण पाहिली. आता सतीश चव्हाण नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. एक चौकार एक षटकार. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली ही मानवंदना, एक क्वालिटी फटका, चौकार सतीश चव्हाण. मध्ये संकटमोचक काय बॅटिंग केलेली आहे. सरळ बॅटने खेळलेला एक जबरदस्त फटका निघाला सीमारेषा पार. बघता बघता संतोष सर धावसंख्येचा वेग वाढलेला आहे. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. सतीश चव्हाण चांगली बॅटिंग आतापर्यंत करताना आपण त्यांना पाहतोय. बॅकफुटला गेले, वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये या बॉलला डिपॉझिट केलंय. ओव्हर द कव्हर मारलेला मेगा फायनल मधला सर्वोत्कृष्ट षटकार सतीश चव्हाण. बुम बुम बुम, सिक्सर. काय फटका होता सतीश चव्हाण यांच्या बॅट मधून आलेला. लाजवाब क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला हा फटका. बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, बॅकलिफ्टचा वापर केला, बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 27 धावांवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आज संकट मोचक म्हणून सालोशी टीमसाठी सतीश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलेले आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी आणि असं म्हणावं लागेल सालोशी टीमच्या आता सतीश चव्हाण आहेत पाठीशी. धावसंख्या 27 वरती 2. 27 धाबा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. पहिल्या षटकामध्ये धाबा दिल्या नव्हत्या, चांगली गोलंदाजी केली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सतीश चव्हाणचा जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुपर डुपर हिट बॅटिंग करताना आपण सतीश चव्हाण यांना पाहतोय. अनिकेत शेलार स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. प्रतीक सांगपाळला पुन्हा एकदा आमंत्रित केलंय, कारण निलेश सर पहिलं षटक प्रतीकने चांगलं हाताळलंय. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा प्रतीक आणलेला आहे, कारण पहिलं षटक 5 धावांचं हाताळलं होतं. 2 फलंदाज त्यांनी माघारी पाठवले होते. त्याचमुळे की काय JMCC लाकवडने पुन्हा एकदा याच नावाचा पर्याय निवडलेला आहे. परंतु आता अनिकेत शेलार यांना तो खेळ करावा लागेल. ज्या प्रकारे त्यांची सालोशी टीममध्ये नावलौकिकता आहे त्याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. परंतु पुन्हा एकदा प्रतीकला तेच बॉल टाकावे लागतील जे पहिल्या षटकामध्ये हाताळलेले आहेत. हा बॉल पंच सांगतात की वाईड. वाईट बॉल येतोय. लाईन तुम्हाला चांगली टिक करावी लागेल, कारण ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये प्रतीकची बॉलिंग राहिली, अप्रतिम बॉलिंग केली. आता या षटकामध्ये वाईटनी सुरुवात केली. 6 बॉल चांगलेच टाकावे लागतील. सतीश चव्हाण नॉन स्ट्राईकला आहेत, ते स्ट्राईकला आल्यानंतर कशा पद्धतीने बॅटिंग करता येईल हे देखील महत्वाचं आहे. परंतु सध्याच्या घडीला अनिकेत बॅटिंग करतोय. प्रतीक तयार. ऑन साइडला फटका खेळलाय. धाबा किती मिळते, क्षेत्ररक्षक धावत आहेत. सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केलाय का, परंतु इथे ही जोखीम टाळलेली आहे. सिंगल मिळते. आणि सतीश चव्हाणनी सांगितलंय की मी स्ट्राईकवरती आलोय, आता मला बॅटिंग करू दे, कारण ज्या पद्धतीने पाठीमागच्या 4 बॉलवरती तुटून पडले होते. बॅटिंग जबरदस्त करतायत आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहेत सतीश चव्हाण. निलेश सर स्ट्राईक घेतले. इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये धूमधडाका मोठ्या फटक्यांचा होणार. प्रतीक पुन्हा तयार. बॉल क्रमांक 2 समोर सतीश चव्हाण. फटका तर हवेत खेळलाय, परंतु फटका पाठीमागच्या बाजूला चाललाय. सिंगल मिळताना पाहायला मिळते. स्वतःवरती नाराज आहेत सतीश चव्हाण, कारण पाठीमागचं क्षेत्र आपण मैदानाचं पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. त्या कारणाने तुम्हाला बॅटिंग करायची आहे तर समोर तुम्हाला 20 मध्ये बॅटिंग करावी लागेल. सतीश चव्हाण या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये 0, दुसऱ्या मॅचमध्ये 13,
तिसऱ्या मॅचमध्ये 1 आणि JMCC लाखोडच्या या करंट मॅचमध्ये 8 चेंडू 23 वरती खेळत आहेत. मेगा फायनलसाठी एक मोठी इनिंग राखून ठेवली होती की काय हेच म्हणावं लागेल निलेश सर. निश्चित, कारण आतापर्यंत सकाळपासून सर्वाधिक धावा कोणत्या मॅच मध्ये आलेल्या आहेत तर ही ती मॅच आहे मेगा फायनलची. 23 कुठलेले आहेत. बॉलर प्रतीक संगपाळ पुन्हा तयार. समोर अनुभवी खेळाडू सतीश चव्हाण. ओ पायावरती बॉल आहे. पंचांकडे अपील केली आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. 3 यष्ट्यांच्या समोर इथे सतीश चव्हाण यांना पकडलंय. लेग बिफोर विकेट आउट.
संपूर्ण नवी मुंबईचा हा दृश्य तुम्हाला त्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी निलेश सर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. नवी मुंबईचा हा संपूर्ण विस्तीर्ण परिसर आपण पाहिला आणि नवी मुंबईचा परिसर हा थोडासा दूरवरती आहे. अगदी मुंबईला खेटून बसवलेला आहे. एका बाजूला खाडी आहे आणि उंचच उंच इमारती आणि असणारं हे नवी मुंबईचं एक सुंदर शहर. मॅचला पुन्हा सुरुवात होते. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अतुल शेलार आणि अनिकेत शेलार ही जोडी आहे गोलंदाजी मार्गवरती. प्रतीक अतुल शेलार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. प्रतीक संगपाळ यांची गोलंदाजी अप्रतिम राहिली. यॉर्कर परफेक्ट राहिलेत निलेश सर. बॉलर तयार. यावेळेला बॉल ऑन साइडला खेळलाय. आल्या पावली बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. अतुल शेलारचा जबरदस्त बार ठोकलाय. अप्रतिम क्लासिकल लेग साइडला षटकार. डीजे नेक्स्ट बॉल. ओ बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. सिंगल येताना पाहायला मिळते. मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोडवरती मॅच आले. सतीश चव्हाण बाद झालेत परंतु निलेश सर अतुल चव्हाण अगदी डगआउट मधून सेट होऊन आलेत आणि ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवरती सिक्सर ठोकला जबरदस्त फलंदाजी करण्याचं त्यांनी मन या फायनलच्या मॅच मध्ये बनवलंय. निश्चित जिथून सतीश चव्हाण माघारी गेले तिथूनच त्यांनी अतुल शेलारांनी आक्रमण सुरू केलं. म्हणजे त्यांच्या खेळाला त्यांचा खेळ जोडलेला आहे असंच म्हणावं लागेल. आणखीन एक बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा टोला. अतुल शेलारचा बोलबाला षटकार. अतुल चव्हाण फेवरेट गोलंदाज आहेत JMCC लागवड संघाचे. आता हे 6 बॉल इम्पॉर्टंट असतील. क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलचा थरार पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला बॅटर मात्र आपल्याला पाहायला मिळतात अनिकेत शेलार. नयन सकपाळ इस्टर्नच्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळतात. पहिला बॉल तुषार संगपाळ. पहिला बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न लाईन मध्ये येऊ शकले नाही. डॉट बॉल आहे. एका बाजूला अनिकेत शेलार यांना संयमाने बॅटिंग करावी लागेल आणि अतुल शेलार यांना स्ट्राईक वरती कसं आणता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. कारण संतोष सर अतुल शेलारची बॅट तळपलेली आहे. पठ्ठ्याने 3च बॉल खेळले, 2 बाहेर मारलेले आहेत. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. बरोबर आहे. अतुलला तुम्हाला अधिकची स्ट्राईक द्यावी लागेल कारण जो बॅट्समन फॉर्म मध्ये आहे त्या बॅट्समनला अधिकचं तुम्हाला खऱ्या अर्थाने बॅटिंगसाठी तुम्हाला स्ट्राईक एंड वरती आणावं लागेल. ते खरं आहे परंतु दोन्ही सक्के बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पहिला बॉल डॉट आलाय. हा बॉल आपण जर पाहिला लेग साइडला पंच केल्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. एक मिळाले. दुसरीचा प्रयत्न
केला जाणार नाही, कारण अतुलला स्ट्राईक हवी आहे. आणि आता ही एक जमेची बाजू आहे टीम सालूशी टीमची की अतुल शेलार स्ट्राईकवरती येत आहेत. तुषारचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की कालचा दिवस 7 विकेट त्यांच्या राहिल्या, इकॉनॉमी चांगली राहिली, आजही 2 बॉल चांगल्या प्रकारे हाताळले, 1 धाव खर्च केले, 1 डॉट टाकलाय. तुषार संगपाळ अष्टपैलू कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकता, अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही आमचे छोटे प्रेक्षक गर्दी करतायत. चौकार षटकार गेल्यानंतर ती एन्जॉय करतायत. हा बॉल बॅटची कडा पाठीमागे सिंगलसाठी चाललाय, एक सिंगल येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी तुषार संगपाळ मैदानाच्या आतमध्ये करतायत. बॉल थोडासा पाठी ओढला होता. हे सर्व बच्चे कंपनी आहेत आणि क्रिकेट या खेळाचा मनमुराद आनंद घेत आहेत. दोन्ही खेळाडू कक्ष आपण पाहत आहोत. धावसंख्या 45, 3 बॉलचा खेळ संपलेला आहे, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा वेग थोडासा मंदावला आहे. तुषार संगपाळ गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा निघताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. ऊर्जा प्रत्येक खेळाडूमध्ये इथे पाहायला मिळते. दोन्ही टीम पाहिलं ना, अगदी अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग असो बॉलिंग असो, तुषार संगपाळ आले, कमबॅक करतायत या ओव्हरमध्ये आपल्या टीमसाठी. यावेळेस फटका बसलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली प्रताप येतील आणि कॅच पकडतील. अतुलची स्फोटक फलंदाजी इथे समाप्त होते. खेळाडू बाद. आहे वादळ शांत झालं. अतुल शेलार नावाचं मोठा फटका खेळायला गेले, लांबी कमी पडली, प्रताप बॉलच्या खाली आले, चांगला कॅच पकडला, धक्का क्रमांक लागलेला आहे आता टीम सालुशीला 4था. आणि बॅटिंग करताना आतापर्यंत सालुशीने बनवलेले आहेत धाबा 45 आणि षटकातला आता शेवटचा बॉल शेष आहे. अंतिम बॉलसाठी नितीन चव्हाण हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग ते देखील खूप चांगली करतात, षटकार देखील खूप चांगले मारतात. सुमितने मगाशीच मला माहिती दिली. यावेळेस पहिला बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय, बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. मैदानाच्या आतमध्ये नितीन आले आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय, अप्रतिम चौकार. काय खेळला आल्या पावली, धावसंख्येचा वेग वाढला. नितीन चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हे सर्व बच्चे कंपनी आहेत जो आनंद घेत आहेत या केळघर सोळशी गावच्या क्रिकेट स्पर्धेचा. आणि आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 49 वरती 4 अशी स्थिती आहे. अनिकेत शेलार 3 वरती बॅटिंग करतायत. नितीन चव्हाण यांनी प्रभावशाली खेळ केला, पहिल्या बॉलवरती 4 ठोकलेले आहेत. हा मुख्य व्यासपीठ आणि सर्व ग्रामस्थ आणि मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. युवराज संगपाळ यांना अंतिम षटकासाठी आणलेला आहे. गोलंदाजी मार करून तयार, समोर बॅटिंग मध्ये अनिकेत शेलार. आडबाटने फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न नाही होणार. सिंगलनी टीमचं अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळतंय. निलेश सर आतापर्यंत चांगली बॅटिंग मी म्हणेन, आणखी 10 ते 12 धावा ऍड केल्या आणि टार्गेट 60 पेक्षा जास्त राहिलं तर JMCC निपाणी संघाला सुद्धा या मॅच मध्ये निलेश सर खूप मेहनत करावी लागेल. निश्चित लढावं तर लागेलच आणि मेहनत तर घ्यावीच लागेल, कारण 60 धावसंख्या एक फायटिंग असू शकते सायंकाळच्या सत्रामध्ये. पायांचा वापर केला, थोडेसे पुढे आले, परंतु लाईन मिस करून बसले, डॉट आलाय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा फिरकी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये युवराज धोंडीराम संगपाळ यांना तुम्ही पाहताय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले, 2 बॉल चांगले हाताळलेत. युवराज पुन्हा तयार, समोर नितीन चव्हाण. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा आता हाताळला जाईल. केळघर सोळशी गावची क्रिकेट स्पर्धा, यंदाचं 5वं पर्व या क्रिकेट स्पर्धेचं आणि काहीतरी नाविन्यपूर्ण. बॉलर तयार, शेवटपर्यंत नजर रोखून धरली. पंचांकडे दाद मागितलेली आहे या बॉलसाठी आणि पंचांनी सांगितलं की हो हा वाईट बॉल आहे. ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न आहे इथे बॅटरला आणि वाईट बॉल येतोय, परंतु लाईन चांगली आहे.
पुढील बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल, तडजोड करावी लागेल आपल्या विकेटची. एकाच ट्रॅकवरती मी म्हणेन दोन्ही गाड्या आल्या आणि एकाला परत जावं लागेल, कारण जिथे आपण पाहिलं तर नितीन चव्हाणनी काही बॉल डॉट केले होते, त्या कारणाने नॉन स्ट्राईकला बॅटर अनिकेत होते, त्यांना स्ट्राईक घ्यायची होती, एकाला परतावं लागतंय. परंतु येणाऱ्या बॉलमध्ये अनिकेत किती धावा बनवतात, किती धावा सेट होतंय. निलेश सर, आपण चर्चा करतोय की 60 धावा जर झाल्या तर समोरच्या टीमला म्हणजे JMCC लाकवड संघाला सुद्धा त्या धावा करणं थोडंसं अवघड जाईल. रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातो, इथे विकेट मिळते आणि पुन्हा एकदा अगदी शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. स्ट्राईक वरती कोण आहे तर अनिकेत शिलार स्ट्राईक वरती आहेत. फटका तर खेळलाय, सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का? हो केलाय. फेक कोणत्या एंडला तर नॉन स्ट्रायकर एंडला. 2 धावा पूर्ण. 2 धावा महत्वाच्या असतील, धावा येणं गरजेचं असेल, धावा कशाही येऊ परंतु त्या धावा स्कोरबोर्डमध्ये ॲड होणं गरजेचं असतं. तर धाव फलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 53. 53 धावा स्कोरबोर्डती लागतात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉलमध्ये मोठा एक स्ट्रोक येणं गरजेचं असेल टीम सालोशीच्या दृष्टीने विचार केला तर. निश्चित, कारण एकही स्ट्रोक आतापर्यंत या ओव्हरमध्ये मोठा आलेला नाहीये. मधल्या ओव्हरमध्ये काही आपण आक्रमण पाहिलं होतं, परंतु ते आक्रमण शांत झाले. धाडस करावं लागेल, गिअर बदलावा लागेल, भूक वाढवावी लागेल धावसंख्येची. पुढे खेळलाय बॉल, खेळाडू आहे, थोडीशी गडबड झाली बॉलला अडवताना, बॅकअपला खेळाडू आले आणि तोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी अगदी सहजतेने पूर्ण केल्या. 55 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग मी म्हणेल. संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळी आपण जर पाहिलं या वातावरणामध्ये तितका बॉल ट्रॅव्हल होणार नाही आहे, परंतु JMCC लाकवड संघाने कालच्या दिवसामध्ये अप्रतिम बॅटिंग केले. त्यांचे सगळे बॅटर आपण जर पाहिले निलेश सर फॉर्ममध्ये आहेत. प्रताप संगपाळ असतील, तुषार संगपाळने देखील काल एक शेवटची मॅच अप्रतिम बॅटिंग केली होती. 55 लागलेत. शेवटचा बॉल जो टार्गेट सेट करणारा बॉल, अंतिम बॉल येतोय. परंतु सालोशी टीमकडे देखील गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. बरेचसे गोलंदाज त्यांच्याही ताप्यामध्ये आहेत. बॉलर तयार. आडव्या बॅटने फटका समोर खेळलाय, बॉल समोरच्या बाजूला, अगदी साइड स्क्रीनला चिरत भेदत शेवटच्या बॉलवरती सालोशी टीमसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार आलाय. बॅटिंग करताना बनवलेली आहे टीम सालोशीने धावा 59. JMCC लाकवडला बनवायच्या आहेत धावा 60, येणारे बॉल 30. चर्चा केली ती चर्चा मात्र आपण खरी ठरवताना बॅटिंग टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 59 धावा स्कोरबोर्डती लागतात. 60 धावांचं टार्गेट आहे. मेगा फायनल अंतिम सामना सुरू आहे आणि अंतिम सामन्यामध्ये अंतिम इनिंगसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पुन्हा एकदा बदल करूया आणि उमेश सावंत सर कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेश मर्डेकर सर यांच्याबरोबर जोडले जातील. धन्यवाद.
59 धावा प्रथम बॅटिंग करत असताना सालोशी टीमनं जमवलेल्या आहेत आणि 60 धाव्यांची खरं तर लक्ष असणार आणि 59 धावांची चिरफाड करायची आहे. याचसाठी केला होता अठ्ठास, याचसाठी केला होता अठ्ठास की शेवट गोड व्हावा आणि खरं तर गोडवा आज कोण देणार आहे या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. दाणे ताणे पिले काय खाने वाले का नाम, दाणे दाणे पिले काय खाने वाले का नाम, लेकिन आज की शाम होगी किसके नाम. टीम सालोशी या टीम लाखवड या मॅचला मजा येणार आहे. जबरदस्त कालचा दिवस ज्याने गाजवलाय, प्रत्येक मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे, तो फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. प्रताप सकपाळ पहिल्या मॅच मध्ये 53 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 40 धावा नोट आउट, तिसऱ्या मॅच मध्ये 41 धावा. काय जबरदस्त या इनिंग साकारलेली आहे प्रतापने. आणि शिवाजी चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल असणार आहे. पहिलाच बॉल ट्रॅव्हल होतोय, 60 धाब्यांचं लक्ष्य. पहिला बॉल शिवाजी चव्हाण, पहिलाच बॉल टॅप केलाय पॉइंट मध्ये, फिल्डर आलाय डॉट. सुरुवात शिवाजी चव्हाण यांनी आता डॉट बॉलने केलेली आहे. प्रेशर बनवण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलच्या पाठीमागे शिवाजी चव्हाण करतायत. एका बाजूला प्रताप संकपाळ सारख्या फलंदाजाला पहिल्याच बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवलंय आणि बॉल आलाय तो डॉट. जबरदस्त आहे ती सुरुवात, लक्ष मोठा आहे, बॉलर तयार. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला, फिल्डर शोधत चाललाय आणि महत्वाची विकेट. तंबूच्या असलेला डगआउट मध्ये जल्लोष, एन्जॉय. प्रताप बाद. लोअर फुल टॉसला कन्वर्ट करू शकले नाही. पा काय कॅच आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन. लाखवडचा प्रताप संकपाळ जड पावलांनी, जड अंतकरणाने आता माघारी. मोठा धक्का JMCC लाखवडला, मोठं सुयश टीम सालोशीला. जबरदस्त इथे बॉल आपण पाहिला. स्ट्रोक देखील कमी नव्हता, परंतु एलिव्हेशन कमी होतं. मोठ्या स्ट्रोकसाठी गेले होते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर बॅटिंगसाठी दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहिलं तर नयन सकपाळ असणार आहेत आणि शिवाजी चव्हाणच्या खात्यामध्ये विकेट प्राप्त होत होताना प्रतिम बॉलिंगचा नमुना. पहिला बॉल टॅप केला, त्याच्यानंतर थोडासा आपण पाहिलं फुल टॉस दिशा देण्याचं काम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या धावांना पुढे घेऊन जायचं आहे, मॅच जिंकायचं आहे, तर संघर्ष इथे तुम्हाला करावा लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शिवाजी चव्हाण. लो फुल टॉस बॉल अपील केलेले आहे, विश्वास कमी आहे आणि एक सिंगल मिळेल कारण हा बॉल पायावरती ठेवला होता. एका बाजूला ज्ञानेश्वर संकपाळ ज्ञानू आलेले आहेत, पायावरती बॉल आहे आणि त्यानंतर हा बॉल पाठीमागच्या बाजूला एका सिंगल धाबेसाठी अपील केली होती. दाद मागितली होती शिवाजी चव्हाण आणि टीमने, परंतु पंचांनी दाद लगेचच फेटाळलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती किती आहे? 1 वरती 1. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 27 बॉल 59 धावांची गरज. जबरदस्त मॅच अपील केली जाते. अपीलला विश्वास कमी होता. पुन्हा एकदा शिवाजी चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती. इथे पॉइंटला बॉल जात असताना एक सिंगल. पुन्हा एकदा जर खेळ आपण दोन्ही संघांचा पाहिला असेल ना उमेश सर, ज्यावेळेस टीम सालोशी बॅटिंगसाठी आली होती त्यावेळेस टीम सालोशी देखील पहिल्या ओव्हरमध्ये अडचणीमध्ये आली होती, अडचणीच्या पेचामध्ये अडकली होती. आणि आता JMCC लाखवड देखील संघ पहिल्या ओव्हरमध्ये अडचणीमध्ये आलाय. प्रताप सारख्या खेळाडूची विकेट या टीमने गमावलेली आहे. ज्यावेळेस सालोशी टीमने बॅटिंग केली होती नवनीत चव्हाण माघारी गेले होते. जबरदस्त मॅच रंगत वाढत चालली आहे. हा बॉल वरती देखील अपील केलेले आहे, परंतु पंचांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. लेग साईडला बॉल, एक सिंगल. पुन्हा एकदा आणखीन एक सिंगलच धाव मिळते. सध्याच्या घडीला डाव सावरण्याचा प्रयत्न नयन संकपाळ आणि ज्ञानेश्वर संकपाळ मैदानाच्या आतमध्ये करतायत. स्ट्रायकर एंडला ज्ञानेश्वर आहेत. बॅटिंग करताना 3 बॉल खेळत असताना त्यांनी आतापर्यंत 3 बनवलेले आहेत आणि JMCC लाखवड संघ 3 वरती जाऊन पोहोचला आहे आणि षटकातला शिवाजी चव्हाण यांचा शेवटचा बॉल आहे. टीम सालोशीला पहिल्या ओव्हरमध्ये मोठा फटका आला नव्हता. आता टीम लाखवडलाही पहिल्या ओव्हरमध्ये मोठा फटका मिळालेला नाहीये. जबरदस्त बॉलिंग आपण पाहत आहोत. शिवाजी चव्हाणने खरं तर थांबून ठेवलेलं आहे. संध्याकाळचं सत्र. फुल टॉस बॉल ऑन साईडला बॉल टर्न केलाय, लॉस केला बी मध्ये. हा बॉल एकतर सिंगल येते. सेकंडचा कॉल आहे परंतु नाहीये. एकच धाव आतापर्यंत सेकंडसाठी गेले. काय झालंय? गप्लस झालेले आहे आणि तोपर्यंत 2 धावा, थोडीशी मिसस्टँडिंग, त्याच्यानंतर 2 धावा ओव्हरची झालेली आहे. सी समाप्ती.
चातुर्याने या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत हे म्हणावं लागेल, कारण ज्या प्रकारे नयन संकपाळ आणि ज्ञानेश्वर धावले होते, एकच धाव होती आणि त्यानंतर जोखीम घेतलं दुसऱ्या धावेच आणि बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत 5, येणारे 24 बॉल बनवायच्या आहेत 55 धावा या डीजे. धावा झाल्या ते एकूण धाव फलकावरती आतापर्यंत एकूण त्या 5 धावा, त्याच्यामध्ये एक विकेट गेलेली आहे. आणि आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग्समध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली होती सतीश चव्हाण आणि त्याच आता पुनरुक्ती करावी लागेल, खास करून ते नयन संकपाळला. खास करून नयन संकपाळ हे काल जर आपण पाहिलं तर बहुतांशी शून्यावरती आऊट झालेले आहेत, परंतु काल काय झालं हे विसरून जावं लागेल. आज काय करता येईल याचा प्रयत्न नयन संकपाळ यांना मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण आजचा नवीन दिवस आहे. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. फायनलचा मॅच बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येतोय विवेक. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल नयन असणार आहे स्ट्रायकिंगला. पहिल्याच बॉल वरती दूरवरून फटका केलाय, ऑफ साईडला बॉल टर्न केलाय. श्रीकांत मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक तर सिंगल कंप्लीट केल्याने एकच मिळेल. पहा सालोशी टीम काय क्षेत्ररक्षण करतेय, मुभा देत नाही आता टीम लाकवडला. दुसऱ्या धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये रंगतोय हा सामना. सिंगलच मिळालेली आहे. विवेक शेलार ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. धावसंख्या थोडीशी पुढे गेली आहे 6 वरती. जबरदस्त ही स्पर्धा राहिली आहे. स्पर्धेची चर्चा 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 तिकडे तिकडे या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. नेक्स्ट बॉल साठी ते विवेक पुन्हा एकदा तयार होतोय. जवळजवळ 20 ते 25 पावलाचा रनअप घेऊन येतोय. समोर बॅटर असणारा ज्ञानेश्वर, काहीतरी मोठं करावं लागेल. सोच मोठी असणं खूप महत्वाचं आहे. ऑस्टमच्या 12चा बॉल बाहेर चाललाय, व्हाईट बॉलचा कॉल. निश्चित हा व्हाईट बॉल आला आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की आज विचार मोठे ठेवावे लागतील या मॅचमध्ये. आज आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. मेगा फायनल जिंकायची आहे. पर्व क्रमांक 5ची बाजी कोणाची याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विवेक शेलार पुन्हा तयार. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. सध्या संघ आपण पाहिलं अडचणीमध्ये आहे. बॉलर तयार विवेक. या बॉल वरती मोठा फटका जरूर खेळलाय, परंतु फिल्डरला शोधत गेलाय. आणखीन एक इथे विकेट. लाकवड टीम सध्या संकटामध्ये आहे. लॅच ऑफ कॅच. थोडेसे निराश पाहायला मिळाले ज्ञानेश्वर, कारण ज्या प्रकारे त्यांनी फटका खेळला आणि फटक्यामधली लांबी थोडीशी कमी पडली. हा तो फटका होता. अगदी बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आला होता, फक्त फटक्यामध्ये थोडीशी लांबी कमी पडली. आणि पहा काय क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत एक चांगला झेल पकडला आणि त्यानंतर पहा हताश आणि निराश पाहायला मिळाले. ज्ञानेश्वर यांना जावं लागेल माघारी. JMCC लाकवड संघ अडचणीमध्ये पुन्हा एकदा अडकतोय. 7 धावा 2 गडी बाद. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप सपकाळ बॅटिंग साठी गेलेले आहेत आणि विवेकच्या खात्यामध्ये विकेट. अतुलचे इथे चांगला आपण कॅच पाहिलेला आहे. बॉलर तयार होते पुन्हा एकदा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर एक पाऊल पूर्णपणे बाहेर काढलाय. आलेला इथे एक सिंगल धाव येते या बॉल वरती. पाठीमागे बॉल चाललाय. एका दुक्का से काम नहीं होने वाला, एका दुक्का से दाल नहीं दलने वाले. इस मैच को जीतना है, इस मैच को मंजिल तक जाना है तो 24 छक्के लगाने पड़ेंगे. व्हाट बॉलिंग, व्हाट स्पिन. निश्चित मोठ्या फटक्यांचं धाडस हे मध्ये मध्ये करावं लागेल. एका बाजूला प्रतीक सकपाळ, नयन सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विवेक शेलार यांनी चांगली बॉलिंग केलेली आहे, खास करून 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा. हा त्यांचा पुढचा बॉल. या बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु याही देखील बॉल वरती एज लागली जाते आणि पुन्हा एकदा एक धाव. लाजवाब बॉलिंग. प्रतीकला आज मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्न चांगले करावे लागतील, कारण आता प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागची सरासरी आता वाढत चाललेली आहे. 60चं टार्गेट आहे. धावा बनलेले आहेत 9 आणि षटकातले अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सुंदर सुंदर बॉलिंग, अप्रतिम बॉलिंग. टप्प्यावरती नियंत्रण, टप्प्यावरती ताबा ठेवलाय आतापर्यंत बॉलरने.
शाबले जबरदस्त इथे हिट केलाय आणि बॉल निघून जातोय इथे. ओ हो 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 हो. बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. मामा ठाकुर अरुण भी गई और सपना भी भाग गई. कैच भी छूटा और 6 रन भी गए ठगड़ी से. काय एफर्ट्स पाहायला मिळाले. जबरदस्त एफर्ट्स, खेचून मारला होता हा बॉल आडव्या बॅटने, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. प्रयत्न सर्वोत्तमच होते. बॉल ढकलला आतमध्ये, परंतु पुन्हा एकदा बॉल बाहेर गेला. षटकार. जबरदस्त मॅच. फुल टॉस बॉल. कॅच कॉल. पॉइंट मध्ये जम्पिंग जबॅक जम्पिंग जबॅक जम्पिंग जबॅक कॅच. बॅटर गॉन. एका विकेटचं पतन होतं. एक मोठा टोला आला होता. अशा थोड्याशा पल्लवी झाल्या होत्या बॅटिंग टीम लाखवडच्या. प्रतीकने त्या अशा पल्लवीत केल्या होत्या. 8 धावा बनवून प्रतीक सकपाळ माघारी गेलेले आहेत. 15 वरती 3. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता येणारे 18 बॉल आणि आता विजयासाठी इथून पुढे धावा बनवायच्या आहेत. ते लक्ष राहिलेलं आहे. ते 45 धावांचं 18-45चा थरार. टीम मीटिंग बोलवलेली आहे टीम सालोशीने. असं म्हणतात एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतला निर्णय आयुष्य बदलू शकतो. बॉलिंग मार्क वरती कुणाला आणायचं, महत्वपूर्ण षटक आहे क्रमांक 3चं. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये नयन सकपाळ यांच्या सोबतीला तुषार सकपाळ मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या तर एकूण 15 धावा. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. हा जो तुषारने करता सेमीफायनल क्रमांक 1चा मॅच आपल्या उंजलीत आणला होता, तो तुषार सकपाळ आज तारणहर्ता विघ्नहर्ता बनेल का? कारण का प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर निलेश सर 15-15ची सरासरी आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 2 बाहेर बॉल टाकायचे आहेत बाउंड्रीच्या आणि सिंगल वरती फोकस ही मॅच बनू शकते. निश्चित सिंगल डबल 1-2 मोठे फटके मॅच बनवू शकते. कारण 3 ओव्हरच्या पाठीमागे 45 हव्या आहेत. म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे उमेश सर धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल कुटाव्या लागतील. इथून पुढे ते 15ची सरासरी आहे. 1-2 मोठे फटके सिंगल डबल्स 15 रन ओव्हरला येऊ शकतात आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नयन सकपाळ आणि तुषार सकपाळ यांना करावा लागेल. परंतु गोलंदाजी मार्गवरती सालोशी गावचा वेग आलाय आणि त्या वेगाचं नाव आहे नवनीत चव्हाण. वेग 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 प्रचंड. ज्याच्याकडे वेग आहे तोच वेग, वेगाचा बादशाह नवनीत चव्हाण. जसे एखादी बुलेट ट्रेन सुटली जाते, एखादी वंदे भारत सुटली जाते, एखादी बंदुकीन गोळी सुटली जाते, तसा हा गोलंदाज आहे. प्रभावित केलंय आजच्या दिवसामध्ये नवनीत चव्हाणने. समोर असणार आहे बॅटरी देम नयन सकपाळ. एक बॉलच्या पाठीमागे 1 नुकताच आले तुषार सकपाळ. ही जोडी आता महत्वाची असणार आहे. जेएमसीसी लाखवड टीमसाठी थोडी घाई करा प्लीज. घाई करायची आहे दोन्ही टीम. जबरदस्त मॅच. प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षकांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये वाढत चाललाय. जे वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षक जॉईन आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. 18 बॉल.
वेळोवेळी आपण पाहिलं तर 5व्या पर्वामध्ये म्हणजे मोठी मोठी स्पर्धा अगदी केळकर सोळशी गावे ठेवत असतं, परंतु काहीतरी वेगळं केलंय आणि 6-6 षटकांचा मॅच या खेळाडूंना आणून आणि पुरवठा केलेला आहे. एक स्पर्धा अशी झाली होती तिथे KSK विरुद्ध जावली हा प्रेक्षणीय सामना झाला होता. ज्याच्या कोणती मिळत नाहीये. निर्धाव बॉल येतोय. नवनीत चव्हाण यांनी धारदार गोलंदाजी केलेली आहे. नवनीत चव्हाण यांचा प्रत्येक बॉल फलंदाजांना प्रश्न विचारतोय आणि फलंदाजांना आता त्याचं उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. नयन संकपाळ अनुभव आहे गाठीशी, त्याची शिदोरी आता खोलावी लागेल. जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा बॉलर जबरदस्त इथे ट्राय टुन्ना 4 रन. लेली आहे. असं म्हणतात जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. आणि नयन सकपाळ यांनी इरादे मजबूत ठेवलेले आहेत. बॅटिंग करताना 11 वरती बॅटिंग करतायत. JMCC लाकवड संघ जाऊन पोहोचलाय 26 वरती. षटकातला आता शेवटचा बॉल बाकी आहे. 26 धावा धावफलकावरती येत आहेत. एका बाजूला नवनीत चव्हाण यांनी आतापर्यंत 11 खर्च केलेले आहेत. 26 धावा धावफलकावरती झालेले आहेत. काय जबरदस्त इथे मॅच, कधी इकडे कधी तिकडे, परंतु आता चांगल्या रिदम मध्ये नयन बॅटिंग करतोय. वेग 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 प्रचंड वेगानं बॉल इथे टाकला जातोय आणि बॉल आला इथे डॉट. आता 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 धावा धावफलकावरती येत आहेत. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 34. प्रति ओव्हरच्या पाठीमागे JMCC लाकवडला धावा बनवाव्या लागतील 17. ही आहे टेन्शनवाली मात्रा. ऐकूया एक चांगलं संगीत. फायनलचा थरार, फायनलचा मॅच, ग्रँड फिनालेचा मॅच आपण पाहत आहोत. जबरदस्त स्पर्धा चर्चेमध्ये. स्पर्धेची खरं तर वाबा होते. स्पर्धेला प्रत्येकाची थाप मिळते. स्पर्धेला प्रत्येकाचा आशीर्वाद मिळतोय. स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त इथे स्पर्धा. 7च्या मोमेंटला आता मॅच आले. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी लाखवट टीमला हव्यात ते एकूण 34 धावा. कोणता बॅटर आता रिक्स घेईल? जहां पे रिक्स है वहां पे आपके जीत फिक्स है. जबरदस्त. हे तुम्हाला पॅडी वगैरे फॅक्स बॉयज हे सर्व तुम्हाला सचिन कदम बिदम सर्व वगैरे मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. तेही मॅच एन्जॉय करतायत आणि तेही आज मैदानापर्यंत शेवटपर्यंत थांबलेले आहेत हा सामना बघण्यासाठी. जबरदस्त, कारण का स्पर्धाच तशी आहे. A1 क्वालिटीची स्पर्धा, दादा स्पर्धा, 1 नंबर स्पर्धा. स्पर्धा जेवढं कौतुक कराल तेवढंच कमी आहे. ही मेहनत आहे आमच्या केळकर सोळशी गावाची. ही मेहनत आहे आमच्या सर्व या खेळाडूंची. जबरदस्त मॅच. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 17 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. कोणता संघ येत? 12 बॉल 34 धाब्यांची आवश्यकता आहे. शबासावी 12 बॉल 34 रन. महेंद्र
चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर असणारा बॅटर तुषार सकपाळ. बॉलर तयार. पहिला बॉल महेंद्र. पहिलाच बॉल वरती खोदव्यात टाकला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिला शॉलेट आणि ब्युटी डॉट. सुंदर इथे बॉलिंग करत असताना गोलंदाज महेंद्र. सर तुम्हाला कालची मॅच आठवते. 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 षटकार. मॅच फिनिश. आणि ती ॲबिलिटी आहे या तुषार सकपाळकडे आणि ती बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. संघासमोर अडचणी आहेत, मार्ग काढावा लागेल. शाबळे सावड्या बॅटने तर फटका खेळलाय. बॉल चालले ते बॅकेट एरिया. अतुल किती वेगाने धावत येत आहेत. एकच धाव मिळेल. महत्वाची रन एक आता या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट असेल. समीकरण बदलतंय. 10 बॉल 33 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. ओ खेली क्या जिसमें जीत फिक्स है. अरे बल्कि उसी खेल में मजा है जिसमें हार की रिक्स है. त्याच खेळामध्ये जिंकण्याची मजा आहे ज्या खेळामध्ये हारण्याची भीती आहे. आणि याही खेळामध्ये आज चांगला खेळ दोन्ही संघांना करावा लागेल. जबरदस्त इथे मॅच होत असताना काही बॉलचा खेळ शिल्लक आपण पाहिलं तर बॉलिंग चांगली होतीये. टोटल झाले ते आतापर्यंत एकूण 27 धावा. 33 धावांची गरज आहे. बॉलर तयार. चांगला बॉल इथे रिलीज करत असताना टप्पा चांगला होता. दिशा खराब आहे. अतिरिक्त धाव. व्हाईट बॉलचा कॉल. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. समीकरण आता पुन्हा एकदा बदलतंय. येणारे बॉल शिल्लक आहेत इथून पुढे आता 10 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 32. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला नयन सकपाळ. हात खोलले होते जरूर बॅटरने परंतु टप्पा पडलाय. थोडासा खाली राहिलाय. शरीराचा भेद घेतला. आलाय डॉट. प्रेशर वाढतोय नयन सकपाळ यांच्या वरती. आज फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या. कर ले आज खुद पे भरोसा. फिर देख बीच मैदान में होता है क्या. आज तो विश्वास ठेवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. परिस्थिती गंभीर आहे परंतु या गंभीर परिस्थितीमध्ये खेळ चांगला करावा लागेल. संकटांना शरण जाऊन चालणार नाही तर आज संकटांवरती मात करावी लागेल. हीच ती वेळ आहे जिथे आता गिअर बदलायचा आहे बॅटिंग करताना. जबरदस्त बॉलिंग इथे स्पेल पाहायला मिळतोय महेंद्रच्या माध्यमातून. 9 बॉल 32 ची मॅच. ही मॅच ऑन राहिले. बड़े बड़े तूफानों से जो लड़कर होते पार जो करते मेहनत उनकी कभी नहीं होती हार. इथे ऑन साइडला बॉल टर्न केला. एक तर मिळतीये. अतुल सेलार काय जबरदस्त यार फिल्डिंग करतो या मॅच मध्ये. बेस्ट प्रत्येक जण द्यायला आलाय. योगदान प्रत्येक जण द्यायला आलाय. सिंगल धावेने आता टीम सालोशीला फरक पडणार नाही. फरक लाखवट टीमला पडणार आहे कारण समीकरणामधलं अंतर आता वाढत चाललेलं आहे. 8 बॉल 31 ची गरज आहे. मॅच जिवंत ठेवायची आहे. मॅच जिंकायची आहे तर इथून पुढे आता मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. हे 31 धावांचं गुणोत्तर सोडवायचं आहे ना तर आता चौकार षटकाराच्या सूत्राचं अवलंबन करावं लागेल. वड बॉलिंग वड स्पेल. आतापर्यंत काय जबरदस्त इथे देखणी गोलंदाजी केले महेंद्रने. समोर असणाऱ्या बॅटर रिक्स घ्यावे लागेल या मॅच मध्ये. तुषार आता हुशारीने बॅटिंग करावं लागेल. नेक्स्ट बॉल साठी तयार. जबरदस्त फटक्या समोरच्या दिशेने केलाय. लॉंग ऑन मध्ये वाईट डिश आहेत. बॉल थांबलाय. काय जबरदस्त यार फिल्डिंग होतीये. एकच सिंगल पुन्हा एकदा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि 30 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. नयन सकपाळ सामना खेचून आणतील का. एका बाजूला सालोशी टीमची जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 7 बॉल 30 चा थरार रंगलेला एक रोमांचक सामना. हा महत्वपूर्ण बॉल. या बॉल वरती जबरदस्त फटका तर खेचलाय. सतीश चव्हाण बॉलच्या खाली आणि आणखीन एक इथे विकेट. डगआउट मध्ये जल्लोष. एन्जॉय 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 एन्जॉय. दोन दिवस या स्पर्धेचं आपण पाहिलं तर खूप कौतुक केलं जात आहे. संपूर्ण KSK क्रीडा प्रतिष्ठानचा परिवार असेल त्याचबरोबर जे क्रीडारसिक क्रीडाप्रेमी या मैदानावरती ही संपूर्ण स्पर्धा पाहण्यासाठी आले. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला पाहत आहेत त्यांनी देखील या क्रिकेट स्पर्धेची वाहवा केली. यावर्षीची संकल्पना देखील सर्व टीमना सर्व खेळाडूंना आवडली. परंतु निलेश सर संपूर्ण केळगर सोळशी गावच्या माध्यमातून त्याचबरोबर डॉक्टर राजेश पालांडे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात येत आहे की येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच मे महिन्यामध्ये एक मोठी क्रिकेट स्पर्धा आम्ही घेऊन येत आहोत आणि ही घोषणा आपण बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये आपण पाहणार आहोत. क्रिकेट स्पर्धा कशी असेल, पारितोषिके काय असतील, ही संपूर्ण एक नवीन बातमी खुशखबर आहे क्रिकेट प्रेमींसाठी. ती मात्र येणाऱ्या काळामध्ये
केळगड सुळशी गावच्या माध्यमातून येते. राजा मैदानामध्ये पुन्हा एकदा नवनीत चव्हाण आलेला आहे. पहिलाच बॉल मिडॉनला खेळलेला आहे, कोणती धाव मिळत नाहीये आणि आता 5 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आणि 30 धाब्यांची गरज आहे. म्हणजे 5 उत्तुंग षटकार, हिरो बनण्याची संधी, अंतिम लढत, अंतिम सामना आणि अंतिम ओव्हर आहे. आज तुषार हिरो बनतील का, ती संधी चालून आलेली आहे. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आज तुषार सकपाळ, आज ही वेळ बदलणार का? 5 बॉल 5 षटकारांची गरज. बॉलर तयार, बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल, अतिरिक्त रन्स. मॅच अजूनही जिवंत आहे मित्रांनो, सामना संपलेला नाहीये. 5 बॉल 29 धावांची अजूनही गरज आहे आणि तुषार सकपाळ एक मोठी उमेद JMCC लाकवडची मैदानाच्या आतमध्ये आहे. समोर रफ्तार का राजा, जबरदस्त बॉलिंग स्पेल. सध्या एकतर्फा लढत, एकतर्फा मॅच ऑफ द अजून आतापर्यंत सांगू शकत नाहीये. हा बॉल खोलवर टाकला होता, पुन्हा एकदा एक धाव कोणती मिळत नाहीये निलेश सर आणि फक्त आता या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे मी म्हणेन. JMCC लाकवड या टीमच्या आता आशा थोड्याशा मावळलेल्या आहेत. सालोशी टीमने काय खेळ केलाय, गोलंदाजी करताना फलंदाजांना जकडून ठेवलं, बांधून ठेवलेलं आहे. आता 4 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या. ओ इथे पहा, डावी यस्सी वाकवली, आणखीन एक फलंदाज माघारी. धक्का क्रमांक 5 JMCC लाकवड. ठोक डीजे. केवढे जे काय जबरदस्त मॅच इथे रंगला. सालोशी टीम साठी जी घेतलेली मेहनत, जी घेतलेली तलमाल, 59 धाब्यांचं लक्ष्य 5 षटकामध्ये 60 धाबा बडवायच्या होत्या. प्रताप सकपाळ बाद झाल्यानंतर आपल्याला पडझड पाहायला मिळाली, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दोन्ही संघांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर JMCC लाकवड टीमनं जबरदस्त खेळ केला, परंतु या फायनलच्या मॅच मध्ये तितकासा खरं तर खेळ करता आला नाही. आतापर्यंत क्रिकेट हा अनिश्चितचा गेम आहे, कधीही कोणत्याही क्षणाला टर्न होऊ शकतो. एखाद काही नो बॉल आले त्याच्यावरती बेगीट तर मॅच बनू शकते. 3 बॉलमध्ये 28 ची गरज आहे, परंतु आयोजन समितीने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं मिळालेलं हे फळ आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला अशा आयोजनामध्ये यश मिळतं त्यावेळेस आयोजक पुढच्या एका चांगल्या आयोजनासाठी तयार होत असतात. आणखीन एका विकेटचं पतन खेळाडू बाद. ज्वा यार जबरदस्त बॉलिंग. आता डीजे थोडं थांबवायचं, एकदाच लावायचं. युवराज बॅटिंगसाठी गेलेला आहे मैदानामध्ये. काय जबरदस्त इथे कामगिरी केलेली आहे सालोशी टीम आणि अगदीच खरं तर पाहायला मिळेल तर सालोशी टीमने एक जिद्द घेतलेली आहे, एक मेहनत घेतलेली आहे, एक संघर्ष केलेला आहे आणि खूप चांगला त्यांनी संघर्ष केलेला आहे. कारण बॅक टू बॅक 2 फर्स्ट प्राइज दिले सर मिळवले होते आणि बाईटमध्ये देखील सांगितलं होतं की हो आम्ही तिसरा देखील मारण्याचा प्रयत्न करू आणि त्याच दिशेनं खरं तर चालत असताना टीम सालोशी टीम दमदार कामगिरी आतापर्यंत या सीझन मध्ये केलेली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 28 धाब्यांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवराज, टोटल झाल्यात 32. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु नाहीये, एकच सिंगल येत आहे. एक बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती आलेले आहेत आणि श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये एक पाऊल पाठीमागे आहे, दूर आहे टीम सालोशी. इथे फुल टॉस होता, नो बॉलचा कॉल आलेला आहे. नो बॉल आलेला आहे. सामना संपलेला नाहीये, सामना संपलाय. चिल्लर पार्टी थोडीशी पाठीमागे जा, थोडीशी जा. बॉल बाकी आहे निलेश सर. बघा चिल्लर, बघा काय काय चाललंय मैदानामध्ये. कोपरी मैदानाची एक खासियत आहे संतोष सर, जेव्हा जेव्हा कोपरी गावच्या मैदानामध्ये फ्रेगमध्ये प्रेक्षक गेलेले असतात आणि ही मॅच जिंकलेली आहे. दाणे दाणे पिले काय खाने वाले का नाम, दाणे दाणे चाम है टीम सालोशी के नाम. श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुवर्ण अक्षरामध्ये मेहनत करून, जिद्द दाखवून, संघर्ष केला, इतिहास घडवला. बॅक टू बॅक तिसरा 3 वेळा इथे पुन्हा एकदा फर्स्ट प्राइज इथे कमवला. थँक्यू सो मच. वाजू डीजे.